आज या ठिकाणी धाराशिव जिल्हा परिषद येथील जिल्हा कृषी विकास अधिकारी यांना मागील 3 महिन्यापासून आम्ही एक निवेदनाद्वारे असेल, फोनद्वारे असेल, यांना मागणी करतोय की धाराशिव जिल्ह्यात शेतकऱ्यांना युरिया मिळत नाही, आपण व्यवस्था करावी। त्यानंतर सुद्धा यांच्याकडून कसल्याही प्रकारची व्यवस्था नाही। यांनी एक प्रेस नोट काढली, त्याच्यामध्ये 7883 मेट्रिक टन खत शिल्लक असं दाखवलं। 8000 मेट्रिक टन खत शिल्लक असताना पुन्हा यांनी 5000 मेट्रिक टन खत परत मागवलं, म्हणजे एकूण 13000 मेट्रिक टन खत या धाराशिव जिल्ह्यात आलंय। म्हणजे जवळपास 2 रेल्वे गाड्या 1200 ते 1300 ट्रक 12 टनाच्या, आणि एवढा खत या जिल्ह्यात असताना 1300 ट्रक खत शिल्लक असताना शेतकऱ्याला खत मिळत नाही। कालचीच परिस्थिती रुईभर येथील एका शेतकऱ्यानं माझ्याकडे फोनद्वारे सुद्धा तक्रार केली किंवा मला खत मिळत नाही। ती मी त्यांची कॉल रेकॉर्डिंग सुद्धा यांना टाकून या ठिकाणी जाग आणण्याचा प्रयत्न केला, परंतु यांच्याकडून उडवडीची उत्तरं दिली जातात। माझं या ठिकाणी यांना स्पष्ट म्हणणं आहे किंवा तुम्ही शेतकऱ्यांना खत का देत नाहीत। आज रोजी आपण पत्रकार बांधवांनी जरी स्टिंग ऑपरेशन केलं तरी आपल्या लक्षात येईल की या ठिकाणच्या ITI कॉलेजच्या शेजारी जे गोडाऊन आहेत गव्हर्नमेंटचे, त्या ठिकाणी खत अक्षरशः गच्च भरलेला आहे। मग त्या ठिकाणी ठेवण्याचा उद्देश काय? आणि आज कित्येक दुकानात गेलं की दुकानदाराकडून यांना त्या ठिकाणी लिंकिंगद्वारे 1.5-2 हजाराचा खत घ्या म्हणून सांगितलं जातंय। त्याची सुद्धा मी यांच्याकडे तक्रार केली। खरं तर ही वास्तविकता दुकानदाराची काही चूक नाही। त्या RCF कंपनीचे जो कोणी एजंट आहेत या ठिकाणी काम करणारे त्यांच्या कंपनीचे, त्यांनी ही लिंकिंग लादली असं दुकानदार स्पष्ट सांगतात। तरी सुद्धा या अधिकाऱ्यांना ही वेळोवेळी निदर्शनास आणून देऊन त्यांनी त्या कंपनीवर कसल्याही प्रकारची कार्यवाही केली नाही। याचा अर्थ 13000 मेट्रिक टन खत त्या कंपनीच्या व्यक्तीने असेल किंवा या अधिकाऱ्यांनी संगनमतानं या ठिकाणाहून कुठेतरी परस्पर लंपास केलाय। पाठीमागे दबक्या स्वरूपात सुद्धा चर्चा ऐकावयास मिळत होती की धाराशिवला खताची आलेली रेल्वे तशीच लातूरला गेली। धाराशिव जिल्ह्यात शेतकरी नव्हते का? लातूरला अख्खी रेल्वे गच्च भरून युरिया खत गेला, याचं सुद्धा उत्तर यांनी द्यावं। तो खत कुठे गेला, कसा गेला, कुणी किती पैसे घेऊन केला? जवळपास ही बघायला गेलं तर 40 कोटीपेक्षा जास्त सबसिडीचा विषय आहे। आणि सगळ्यात महत्वाचं, माझ्या धाराशिव जिल्ह्यातल्या शेतकऱ्याचं या ठिकाणी उत्पादन कमी झालं खत नसल्यामुळे रब्बी हंगामात। आणि अशा बेशरमासारख्या वागणाऱ्या या ठिकाणच्या कृषी विकास अधिकाऱ्याच्या विरोधात आज आम्ही त्यांच्या रिकाम्या खुर्चीवर रीतसर निवेदन दिलेलं असताना ते हजर नव्हते। त्यांच्या रिकाम्या खुर्चीवर बेशरम ठेवून या ठिकाणी त्याचा जाहीर निषेध आंदोलन केलेला आहे।